हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डॅशिंग दुबई. मित्रांनो, आज आपण आलो आहोत इतिसलात स्पोर्ट्स अकॅडमी मोहेसना दुबई येथे आणि अत्यंत दिमाखात इथे एक सत्संग सोहळा, एक उत्साह साजरा होणार आहे. विश्वशांती महोत्सव 2019 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दुबई आयोजित श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सव 2019 आज इथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक दिंडोरी प्रणीत येथून थेट परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे पीठाधीश आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज इथे येणार आहेत. चला तर मित्रांनो, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज जी के चरण कमलों में त्रिवार वंदन. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर द्वारा आयोजित श्री स्वामी समर्थ विश्व शांति महोत्सव दुबई में आए हुए सभी भाविक श्रद्धालुओं का हम स्वागत करते हैं. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. श्री स्वामी समर्थ विश्व शांति महोत्सव कहे कि महा उत्सव का आइए शुभारंभ करते हैं, आगाज करते हैं, आरंभ करते हैं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओम तत्सत् वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सत् वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सत् वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सत् वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम ब्रह्मकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वन्दनात् मृत्युर्मुक्षीमामृतात्. विनंती करतो की आपण आपल्या सुरेल भजनाने या विश्वशांती महोत्सवाची सुरुवात करावी. स्वामी समर्थ भजन मंडळ. भया
अहो एवढंच काय, मला तर वाटतं की हे सगळे जे गायक इथे बसलेत त्या प्रत्येकाच्या सुरांमध्ये देव या वाद्यात ना ती भक्ती तो निर्माण करतोय. जितने भी मनुष्य है तुम सब एक माँ बाप की संतान हो। जब आपकी मेरी जमीन एक है, आपका मेरा सूरज एक है, आपका मेरा चांद एक है, माँ के पेट में बनने की फैक्ट्री एक है, ऑक्सीजन एक लेते हो, आगे जाने का मार्ग एक है, तो हम सब एक माँ बाप की संतान है। हमारा धर्म एक है, हमारी सृष्टि एक है, हमारा ब्रह्मांड एक है, हम चाहे तो भी अलग नहीं हो सकते। क्योंकि सबसे पहला धर्म वो है सनातन अनिशाश्वत। अगर सनातन का अगर एक्यूरेट पता निकालते हैं तो सनातन को ही अरबी में इस्लाम बोला जाता है और इस्लाम को ही सनातन बोला जाता है। सबसे बड़ा धर्म है वो मानवता का और इंसानियत का। दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
अक्कलकोटी अक्कलकोटी। माता की जय, गुरु पूज्य भोले दादा की जय, श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय, भारत माता की जय। देखिए, आपको विश्वास नहीं होगा, एक बार आपके मुंह का मन में जो भी इच्छा है आप मौली से कह सकते हैं। मौली की नजर भी आप पर पड़ गई तो आपका पास प्रेजेंट सब मौली जान जाते हैं। कहते हैं अम्मी के पैर के नीचे जन्नत होती है और हमारी अम्मी परम पूजनीय गुरु मौली जी है। अपने यहाँ पर जो मेहमान आए उनके लिए हम जोरदार तालियों से उनका स्वागत करते हैं। परम पूज्य गुरु मौली के चरण में दीवार बंद है।
धन्यवाद। रवि तारे जी परम पूज्य गंगौली जी का सम्मान करते हुए सौ रमाताई काळे जी आदरणीय मातोश्री ठाकुर साहब का स्वागत करते हुए धन्यवाद। श्री रवि तारे जी आदरणीय श्री नितिन गोरे जी का स्वागत करते हुए ज्यावेळी आपले गुरु आपल्या जवळ येतात, सर्व सेवेकऱ्यांना सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी साता समुद्रापलीकडे कष्ट घेऊन येतात, त्यावेळी खऱ्या अर्थानं तो आनंदाच्या डोही आनंद करण आणि तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल तुम्ही सर्वांचे मी आभार मानतो। इथं आलेले सगळे मान्यवर, गुरुमाऊली, मातोश्री, सतीश मोठे आणि आदरणीय नितीन भाऊ यांना सगळ्यांना मी वंदन करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करतो। श्री स्वामी समर्थ। गुरुमाऊली जी इसके पश्चात श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग का मूल ग्रंथ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत दुनिया भर के भाविकों के लिए मराठी और अंग्रेजी भाषा में किंडल एडिशन द्वारा उपलब्ध है। परम पूज्य गुरुमाऊली जी से मैं विनती करता हूँ आप उसका अनावरण करें। आगे बढ़ते हुए सेवा मार्ग के अगले साल अक्टूबर में अमेरिका में आदरणीय नितिन मोदी जी की उपस्थिति में विश्व शांति महोत्सव का आयोजन किया है। परम पूज्य गुरुमाऊली जी से मैं विनती करता हूँ कि आप इसकी घोषणा एवं अनावरण करें। धन्यवाद। या दुबईसह जगाच्या विविध स्तरातून आणि ओमानमधून आलेले सर्व भाविक, सौदी अरेबियातून आलेले भाविक, अबुधाबी, UAE, शारजाह मातृभाषेमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत। खरं तर प्रथमच आज तुम्ही आम्हाला पाचारण केलं। काळे साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांची इच्छा होती की दुबई सारख्या प्रगत राष्ट्रामध्ये उद्योग, व्यवसाय, अर्थकारण आणि याला जोडी अध्यात्माची सुसंगत या विश्वामध्ये मनशांती असण्यासाठी संस्कार करावे लागतात, तर मनशांती मिळते। म्हणून आपल्या भारतामध्ये संस्कार केले तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर देश टिकतो। म्हणून आता जगाकडे पुढचं पाऊल टाकताना जगामध्ये हरवलेली मनशांती ती प्रस्थापित करत जगात आणि देशामध्ये आतंकवाद, दहशतवाद, अत्याचार हे कायमचे निपटले जाते आणि या जगाला मनशांतीकडे जाण्याची वाटचाल या विश्वाचे सर्व गुरु भगवान दत्तात्रेय आणि भगवान दत्तात्रेयांनी गेल्या काही 1000 वर्षात विविध अवतार धारण करून त्यांनी प्रथम पहिला आविष्कार श्री स्वामी समर्थ पंजाब प्रांतात इसवी सन 1049 चंडीगड जवळ शेलीखेडे गावी भूमिमातेने त्यांना जन्म दिला। आपण स्वामी चरित्र वाचता मराठी भाषेत, हिंदी भाषेत आणि इंग्लिश भाषेत, त्यामध्ये स्वामींच्या अवतार कार्यासंदर्भात थोडीशी माहिती ग्रंथकर्त्यांना दिली।
तदनंतर त्यांनी संपूर्ण देश आणि चीन, मलाया, ब्रह्मदेश आदी जगामध्ये भ्रमंती करून विश्वशांती पोचवण्याचा खूप प्रयत्न केला. असंख्य साधू संतांची त्या काळात गुरुपद घेतली आणि जवळपास 200 वर्ष उलटल्यावर त्यांनी पहिला आविष्कार श्रीपाद श्री वल्लभ महाराष्ट्रामध्ये कारंजा या गावी घेतला. तिथे पूर्व सर्व काम करून पुन्हा ते उत्तर हिंदुस्थानात आले. उत्तर हिंदुस्थानात वाराणसी सारख्या ठिकाणी असंख्य साधू संतांना कार्यरत केलं, त्यांची गुरुपद घेतली. त्यावेळी गोस्वामी तुळशीदासजी असतील, कबीरजी असतील, रैमन असतील, वृंद असतील, या सर्व सपूत लोकांची त्यांनी गुरुपद घेऊन या देशाला आणि विश्वाला मनशांतीकडे सांगण्याचा उपदेश त्यांनी केला. तदनंतर तोही आविष्कार थांबवला. ते पूर्व हैदराबाद प्रांतामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये पिठापूर या गावी प्रदीर्घ काल थांबून कोल्हापूरला आपली तपोभूमी निवडली आणि बरोबर 1528 त्यांनी तोही आविष्कार संपवून त्यांचं पुढची वाटचाल गाणगापूरला, त्यांचं नाव बदललं, नरसिंह सरस्वती यांना आपण भारतीय लोक गाणगापूरचे दत्त महाराज म्हणतात. त्या आविष्कारात ते प्रकटीकरण आणि जवळपास 50 वर्ष ते गाणगापूरला राहिले. आपल्यापैकी असंख्य जण गाणगापूरला आला असाल, पिठापूरला आला असाल, कोल्हापूरला आला असाल, वाडी औरंगाबादला आला असाल, ही त्यांची स्थानं आणि सुदैवानं त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर सारखी पीठ उभी करण्याला स्वामींनी आशीर्वाद दिला आणि आज असंख्य भाविक त्या पीठांमध्ये, दत्तपीठांमध्ये जाऊन त्यांना मनशांती मिळते, त्यांच्या समस्यांचं निवारण होतं. मनुष्य कुठलाही जगातला असला तरी त्याला मनशांतीची नितांत आवश्यक आणि हरवलेली मनशांती ही या जगात अध्यात्मातून मिळत असते. म्हणून हरवलेली मनशांती अध्यात्मातून मिळण्यासाठी यापूर्वी असंख्य साधू संत थोर जगाच्या अनेक देशांमध्ये त्यांनी आपलं कार्य केलं. अमेरिकेत काम केलं, अनेक प्रांतांमध्ये काम केलं, आफ्रिकेसारख्या ठिकाणी काम केलं. आजही आफ्रिका सारख्या ठिकाणी, आज आफ्रिकेतून आमचे मान्यवर प्रतिनिधी आलेले आहेत. गेल्या 25 वर्षापूर्वी आमचे सूर्यकांत आचार्य गिरणारे त्यांनी आफ्रिकेत आणि नैरोबीला स्वामींचं कार्य सुरू केलेलं आहे. अमेरिकेत सुद्धा स्वामींची खूप केंद्र आहे. आता आपण मागाशी पोकारल्याप्रमाणे नितीन अमेरिकेत एक विश्वशांती मेळावा घेणार, म्हणून दुबईकरांवर ही जिम्मेदारी आहे की अमेरिकेसारख्या महासत्तेत जर आपण मनशांतीची ज्योत लावली तर जगामध्ये लवकरात लवकर मनशांती पोचेल यात संदेह नाही. दुबईत काम गेलं म्हणजे जगात सर्वत्र पोचतं असा सर्वांचा समज आहे आणि या जगाची आर्थिक राजधानी दुबई आहे. दुबईचं नाव जगात कोणाला माहित नाही अशी एकही व्यक्ती नाही. म्हणून दुबई शहर आणि दुबई देशातले सर्वच नागरिक लोक अत्यंत भाग्यवान आहेत असं म्हणायला अजिबात अतिशय. जगातून असंख्य कुटुंब या शहरामध्ये आजपर्यंत यशस्वी झालेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे यशस्वी झालेले आहेत. जगामध्ये सुबत्ता असणारं सर्वात मोठं शहर म्हणजे दुबई. म्हणून या अशा सर्वच गुणांनी आणि दुबई शिकावं डिसिप्लिन, जगात जी शिस्त बघायला मिळत नाही ती दुबईत आहे. अशा सर्वात खरं डिसिप्लिन पाळणारं शहर म्हणजे दुबई. दुबईबद्दल किती बोललं तेवढं आपण. म्हणून आपण दुबईकर खरं खूप भाग्यवान आहात.
तथापि दुबईकरांकडून स्वामी महाराजांची इच्छा आहे की जगात हे सर्व काम दुबईकरांनी ठरवलं ते मनशांती पोचू शकते आणि जगाला मनशांतीची नितांत जरूर आहे. विश्वाचं कल्याण होण्यासाठी, राष्ट्राचं कल्याण होण्यासाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला या कार्यातील 15 कोटी लोकांनी एक संकल्प केला की 100 कोटी पाठ आपण दुर्गा सप्तशतीचे करावे, 100 कोटी पाठ स्वामींचे करावे, 100 कोटी पाठ भगवान शिवाचे रुद्राचे करावे. आणि आता त्या जोडी आपण गिरणारहून आमचे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी सांगितलं आपल्याला नवनाचे पाठ घ्यायचे आहे, म्हणून तेवढ्याच पटीत आपण देशामध्ये जगामध्ये नवनाचे पाठ करत आहोत. त्या सर्व ग्रंथांचं शुद्धीकरण करण्यात आलं काही दशकापासून. श्री गुरुचरित्र वाचायला पूर्वी खूप वेळ लागला, 12 तास लागायचे रोजच्या वाचनात. आज उणीपुरी गुरुचरित्र रोजचं वाचन करायला 1 तास फार. तो 900 पोव्यांचं नवनाथ आपल्याला साध्य झालं. स्वामी चरित्र सप्तशती इथे दाखवत आहेत. 1 घंट्यामध्ये पूर्ण पारायण तुम्ही करू शकता. यानंतर खूप छोटासा कार्यक्रम आपला बाकी आहे. एक आभार प्रदर्शन आणि दुसरं इथे आपण एक सुंदर रिंगण घेणार आहोत आणि नंतर महाप्रसाद. आपण जेव्हा माऊलींचं दर्शन घेत आहात रांगेनं, आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया रांग लावा आणि नंतर महाप्रसादासाठी जाऊ शकता. आणि हे सर्व सुरू असताना मला एक थोडक्यात एक आभार व्यक्त करायचं वाटतंय. श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सव दुबई 2019 या पहिल्या आंतरराष्ट्रीय महासत्संगाचा पाया आज दुपारी 3 वाजता वज्रानं रचला आणि त्याचा कळस झाला परंतु गुरुमाऊली यांच्या बहुमूल्य अशा योगदानानं. Yeah.